महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला। या अधिवेशनामध्ये ठरलेल्या वेळपत्रकाप्रमाणे पूर्ण दिवस कामकाज झाले असले तरी या कामकाजामध्ये मुद्दे किती होते आणि विनाकारण उपस्थित झालेले मुद्दे किती होते हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो। अर्थात केवळ विधिमंडळाचे सभागृह नाही तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विनाकारणच मुद्दे विरुद्ध मुद्दे ही लढाई रंगली होती। या सर्व कारणांमध्ये मूळ मुद्दे बाजूला पडून अनावश्यक अशा मुद्द्यांची चर्चा होऊन अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये दुर्लक्ष झाले। हे वास्तव सत्ताधारी आणि विरोधकांनाही स्वीकारावे लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टींवर नजर टाकूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प आणि त्यावर झालेली चर्चा सोडता इतर कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असे दिसले नाही। उलट या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला। या विषयावरून नागपूरमध्ये झालेल्या दंगलींवर चर्चा झाली। त्या पाठोपाठ छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरांच्या अटकेच्या विलंबावरून चर्चा रंगली। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत दिशा सालियन या प्रकरणावरून चर्चा भलतीकडे नेण्याचा प्रयत्न झाला। या सर्व विषयांना पूर्णविराम मिळत असतानाच आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय समोर आला आहे। या विषयावर चर्चा पुरेशी रंगत नाही। तोच आता कुणाल कामरा या कॉमेडियनने सादर केलेल्या कॉमेडीमुळे राज्यात पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय समोर आला। एकीकडे राज्यात भर उन्हाळी हंगामामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवू लागल्या आहेत। सरकारनेच विधानसभेत सांगितलेल्या आकडेवारीप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही कमी झालेल्या नाहीत। शैक्षणिक क्षेत्रामध्येही सावळा गोंधळ आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी राजधानी मुंबईमध्येच आणि इतर काही महानगरांमध्ये मॉल आणि इतर मोठ्या दुकानांमध्ये किंवा संस्थांमध्ये आम्हाला मराठी येत नाही असे सांगणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने या सर्व विषयांवर चर्चा करण्याची संधी उपलब्ध असतानाही ही संधी ना विरोधी पक्षांनी घेतली ना सत्ताधाऱ्यांनी। काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका कार्यक्रमात म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्षांनी कोणतीही स्ट्रॅटेजी न राबवता सत्ताधारी पक्षाच्या पिचवर जाऊनच आपला खेळ केल्यामुळे अनेक महत्त्वाचे विषय मागे पडले। औरंगजेबाची कबर किंवा रायगडावरील कुत्र्याची समाधी किंवा कामराच्या निमित्ताने समोर आलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न या विषयांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते। तेव्हा विधिमंडळ सभागृह असो किंवा सभागृह बाहेरील संधी असो, राजकीय पक्ष आणि विरोधी पक्ष केवळ एकमेकांना कमी लेखण्यासाठीच या संधीचा वापर करत असतात असे दिसून येते। सध्याचे विरोधी पक्ष सत्ताधारी बाकावर होते तेव्हा आणि सत्ताधारी विरोधी बाकावर होते तेव्हा सुद्धा चित्र काही वेगळे नव्हते। तेव्हा सुद्धा केतकी चितळेची अटक असो, नवनीत राणा यांची अटक असो अथवा नारायण राणेंचा मालवणमध्ये झालेला अपमान असो किंवा कंगना रनावतच्या घरावर झालेली कारवाई असो अथवा पत्रकार अर्णव गोस्वामींवर झालेली कारवाई असो, हेच विषय तेव्हा सुद्धा चर्चेला आले होते। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या भूमिका त्या काळामध्ये त्या परिस्थितीप्रमाणे बदलत गेल्याचं दिसून येतं। सर्वसाधारणपणे विरोधी बाकावर बसलेल्यांना सरकारपेक्षा जनतेच्या हिताचा जास्त कळवळा आहे आणि सरकार जनतेकडे दुर्लक्ष करत आहे अशा प्रकारचे चित्र समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो। पण विरोधी पक्ष जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा त्यांना सर्वसामान्य जनतेबाबत कितपत कळवळा असतो हेही आपोआप सिद्ध होतं। केवळ राजकीय व्यासपीठावर समोरच्याला पराभूत करणं आणि त्याचे खच्चीकरण करणं याच एका मानसिकतेतून सर्व विषय समोर आणले जात असल्याने महत्त्वाच्या विषयांना आपोआपच बगल दिली जात आहे। हेच महाराष्ट्राने गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये पाहिले आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत तावातावाने बोलणारे जेव्हा सत्तेवर असतात तेव्हा त्यांनी या स्वातंत्र्याची कशी गळचेपी केली होती याबाबत बोलायचे टाळले जाते। गेल्या 3 ते 3.5 वर्षांच्या कालावधीत
कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला जे वेगळे वळण मिळाले त्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणालाच प्राधान्य मिळाले आहे। त्यामुळे आता यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून लोकांचं लक्ष दुभागण्यात सत्ताधाऱ्यांना यश मिळालेलं आहे हे निश्चित। कारण अर्थसंकल्प जाहीर होऊन देखील ना लाडक्या बहिणींना पैसे वाढून भेटले ना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, पण याकडं कोणाचंही लक्ष नाही। कारण कुणाल कामरा, वाघ्या कुत्र, औरंगजेब असे निव्वळ काडी मात्र विषयच आपल्या समोर आणले गेले। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, जागते रहो। या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।